उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान। एनडीएकडून सीपी राधाकृष्णन तर इंडिया आघाडीकडून माजी न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी मैदानात। कोण बाजी मारणार याकडे देशाचं लक्ष। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी सकाळी 10 वाजता मोदी मतदान करतील। त्यानंतर मोदी पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी पंजाबला रवाना होणार। आज होणाऱ्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी। एनडीएला एक्स्ट्रा मतं मिळतील, श्रीकांत शिंदे यांचं सूचक विधान। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक। जीआर अंमलबजावणीसाठी जरांगेंचा 17 सप्टेंबरचा अल्टिमेटम आणि ओबीसींच्या मागण्यांवर चर्चा होण्याची शक्यता। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर शिवसेनेच्या मंत्र्यांची होणार बैठक। एकनाथ शिंदे शिवसेनेच्या मंत्र्यांना करणार मार्गदर्शन। आगामी निवडणूक आरक्षणावर चर्चा होणार। ओबीसी समाजाच्या मागण्यांसंदर्भात चंद्रशेखर बावनकुळेंनी बोलावली महत्त्वाची बैठक। आज 11 वाजता बैठकीचं आयोजन। बैठकीला अध्यक्षांसह एकूण 8 मंत्री राहणार उपस्थित। आज गोकुळची सभा वादळी होण्याची शक्यता। गोकुळच्या 2 वर्षांच्या कारभारावर सभेमध्ये होणार चर्चा। अनेक अनुत्तरित प्रश्न आजच्या सभेत मांडणार शौमिका महाडिकांची माहिती। ठाकरेंचे जवळपास सर्व आमदार आमच्या संपर्कात। शिंदेंच्या शिवसेनेच्या कृपाल तुमानेंचा दावा। दसरा मेळाव्यानंतर आम्ही धमाका करणार, तुमानेंचं वक्तव्य। राज्यात गाजलेल्या सिंचन घोटाळ्यामधील अधिकाऱ्यांना आरोपमुक्ती देण्यास हायकोर्टाचा नकार। ठोस पुरावे असल्यामुळे स्पष्ट आरोपमुक्त करण्यात उच्च न्यायालयाचा नकार। रोहित पवार यांचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंवरील आरोप बिनबुडाचे। 90 कोटी रुपयांचा दंड माफ केल्याचे आरोप बिनबुडाचे। सरकारी दस्तावेज हाती। दंड राधाकृष्ण विखेंच्या काळातील असल्याचं नमूद। आयुष कोमकर हत्या प्रकरणी 6 जणांना अटक। बंडू आंदेकर, स्वराज वाडेकर, तुषार वाडेकरसह 6 जण अटकेत। राष्ट्रवादीचा माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आयुष कोमकरची हत्या। नेपाळमध्ये हिंदू राष्ट्रासाठी जोरदार आंदोलन। सोशल मीडियावरील बंदीनंतर नेपाळमध्ये जेन झीच्या आंदोलनाचा भडका। 20 जणांचा मृत्यू, शेकडो आंदोलक जखमी। सरकारकडून बंदीचा निर्णय मागे। पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी मेहुल चोक्सीसाठी मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये 5 स्टार सुविधा। केंद्रीय गृह मंत्रालयाची बेल्जियमला लेखी हमी। आधार कार्डला मतदान ओळखपत्र म्हणून मान्यता। बिहार मतदार पडताळणी सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाचा निर्णय। 12वे अधिकृत ओळखपत्र म्हणून आधार ग्राह्य। बीएएमएस आणि एमबीबीएसच्या एकत्रीकरणातून दुहेरी पदवी अभ्यासक्रमाचा प्रस्ताव। केंद्राच्या प्रस्तावावर आयएमएचा आक्षेप। उरण येथील जवाहरलाल नेहरू पोर्टमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची इलेक्ट्रिक टग बोट दाखल। नेदरलँड टेक्नॉलॉजीच्या इलेक्ट्रिक टग बोटीची मंत्री नितेश राणेंकडून पाहणी। नंदुरबारमध्ये मुसळधार पाऊस। चौगाव नदीला पूर, नागरिकांना सतर्कतेचा इशारा। मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत। ब्लॅकमेलिंगमुळे संभाजीनगरमध्ये नोकरदार तरुणीची आत्महत्या। आरोपी तरुणीला ब्लॅकमेल करत असल्याचा संशय। अनोळखी नंबरवरून तरुणीच्या कुटुंबियांना आले 25 कॉल। आरोपीचा शोध सुरू। अवघ्या 6 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न। साताऱ्याच्या कराड तालुक्यातील धक्कादायक प्रकार। अश्लील वर्तन करणाऱ्या संशयितास पोलिसांनी ठोकल्या बेड्या। आज आयफोन 17 आणि आयफोन 17 प्रो मालिका लॉन्च करणार। ऍपल आयफोन 17 लाईनअपमध्ये अनेक नवीन फीचर्स, नवीन सेल्फी कॅमेरा लेन्स, प्रोसेसर आणि अनेक नवीन फीचर्सचं अनावरण। अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला आर्थिक गुन्हे शाखेचं समन्स। 15 सप्टेंबरला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश।